श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी मिसळ कशी बनवायची आहे ते आज आपण बघणार आहोत। तर एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट अशी आपण घरच्या घरी मिसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले 7 ते 8 घंट्यासाठी आपल्याला जे काही कडधान्य असेल ते कडधान्य भिजत घालायचं। म्हणजे जर रात्री त्याला भिजत घातलं तर सकाळी त्याला चांगले ते भिजलेले असते ना, आणि एखाद्या सुती कपड्यामध्ये घेऊन त्यांना सकाळी बांधून ठेवायचं। तर दुसऱ्या दिवशी आपण त्याला संध्याकाळी किंवा सकाळी व्यवस्थित छान असे मोड आलेले असतील। तर इथे आपण सर्वात पहिले ती मटकी आपण एका पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे थोडीशी धुवून घेण्यासाठी। तर तोपर्यंत मी इथे एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे। त्याच्यावरती आपण साधारण 2 टोमॅटो हे कट करून कापून आपण व्यवस्थित त्याला भाजायला ठेवलेला आहे। तर आपले टोमॅटो भाजेपर्यंत आपण इकडे लोखंडाच्या कढईमध्ये जे काही तुम्ही कडधान्य घेणार आहात, जसं की मूग, मटकी, हरभरे, वाटाणे, जेवढे काही तुम्हाला कडधान्य घ्यायचे असेल तेवढे तुम्ही ते कडधान्य घेऊ शकतात। तर मी इथे कढईमध्ये साधारण 1 ग्लास पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जे काही मूग, मटकी आहे, कडधान्य आहे मोड आलेले, ते मोड आलेले कडधान्य त्या कढईमध्ये टाकायचे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ याच्यासाठी आपल्याला घालायचं आहे की त्या मिठाचा अर्क पूर्ण त्या कडधान्यामध्ये जाईल आणि त्याची चव एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी लागेल, रुचकर लागेल। आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा लसूणही घातलेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर अशी हळद घालायची आहे। जर आपण लहान मुलांना जरी याचं सूप म्हणून जेव्हा हे उकळलं जातं, शिजलं जातं, तर याचं आपण सूप म्हणूनही मुलांना देऊ शकतो। बघा, अंगणवाडीमध्ये लहान मुलांना जेवढे काही कडधान्य असायचे, जसे की वाटाणे, मूग, मटकी ह्या फक्त बॉईल करून दिलेले जायचे, फक्त शिजवून दिलेले जायचे, त्याची चवही खूप छान लागायची। तर तुम्ही हे सूप म्हणूनही नंतर शिजल्यानंतर तुम्ही घेऊ शकता। इथे आपण आता त्याला व्यवस्थित शिजवायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपले टोमॅटोही छान इथे असे खरपूस भाजलेले आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला टोमॅटो हे भाजून घ्यायचे आहे। टोमॅटोमधलं जेवढं काही पाणी आहे ते आपल्याला पाणी त्यातलं आटून गेलं पाहिजे, म्हणजे जळून गेलं पाहिजे आणि एकदम सुके असे टोमॅटो आपले व्यवस्थित म्हणजे फ्राय होतील। तर इथे आपले टोमॅटो छान असे फ्राय झालेले आहे। तर आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि तोपर्यंत त्याला थंड करून ठेवूया। तर त्याच तव्यावरती मी जे 2 कांदे घेतलेले आहे, तर पहिले आपण थोडंसं तव्यावरती अर्धा पळी आपण तेल घालून घेऊया आणि आपल्याला जे काही कांदे आहे ते स्वच्छ करून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि मग नंतर ते उभे चिरून घेतलेले आहे कांदे आणि ते आपल्याला या तव्यावरती परतवायला ठेवून घ्यायचे आहे। तर आपल्याला हे कांदे खूप एकदम काळे करायचे नाही, तर लाल थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे कांदे परतून घ्यायचे आहे। थोडंसं तो कांदा ट्रान्सपरंट आपल्याला दिसावा एवढं आपल्याला त्याला व्यवस्थित तव्यावरती परतून घ्यायचे आहे। इथे छान असे आपले कांदे बघा ब्राऊन झालेले आहे, खूप काळेही नाही करून घेतले आणि एकदम सफेदही नाही ठेवले, थोडेसे असे ब्राऊन लाल टाईपचे आपले इथे कांदा व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे। आपल्याला एकदम काळा मसाला तयार करायची गरज नाही। तर इथे आपला व्यवस्थित कांदाही भाजलेला आहे आणि टोमॅटोही व्यवस्थित आपण इथे परतून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता हे सगळं थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। तर तोपर्यंत आपलं एका कढईमध्ये आपण जे काही मूग, मटकी, हरभरे, कडधान्य शिजवायला ठेवलेले होते, तर तेही आपण इथे शिजताना दिसत आहे। तर याच्यामध्ये बघा, ते पाण्याचा कलर हा थोडासा काळा झालेला आहे, कारण लोखंडाची कढई आहे आणि लोखंडाच्या कढईचे खूप फायदे आहेत। तर लोखंडाच्या कढईमध्ये जर आपण ज्या काही भाज्या बनवतो तर त्याचा कलर हा चेंज होतो, कारण आपल्या शरीरात जर लोहाचं आयर्नचं प्रमाण जर कमी असेल तर लोखंडाच्या कढईचा किंवा तव्याचा वापर केला, त्याच्यामध्ये जर भाज्या बनवल्या ना आपण, तर त्याची लोहाचं प्रमाण हे नक्कीच आपलं दूर होईल आणि आपल्या शरीरातील जो काही
रक्ताचा प्रवाह एकदम व्यवस्थित होतो. तर लोखंडाच्या कढईमुळे खूप बरेचसे फायदे हे होतात. तर इथे आपले छान असे कडधान्य व्यवस्थित शिजलेले आहे. तर तुम्ही असं सूप म्हणूनही याला खाऊ शकता किंवा लहान मुलांना देऊ शकता. इथे आपला टोमॅटो आणि कांदाही व्यवस्थित छान असा थंड झालेला आहे. तर आपण आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही एकत्र वाटून घ्यायचं आहे, कारण आपल्याला भाजीची क्वांटिटी आपली थोडी असल्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र होईल. जर भाजीची क्वांटिटी जर जास्त असेल तर दोन्ही वेगवेगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. तर इथे मी थोडंसं लसूण, अद्रक आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये मिक्सरला वाटायला घेतलेले आहे. जर याचं जाडसरपणा जर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही याला परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता, म्हणजे बारीक व्यवस्थित वाटण आपलं तयार होईल. तर इथे कढईमध्ये मी जी कढई आपण मटकी मूग शिजवलं आहे तीच कढई मी इथे वापरलेली आहे. तर साधारण आपण इथे कढई तापवायला ठेवलेली आणि साधारण याच्यामध्ये 3 पळी आपण तेल घातलेलं आहे. तर तेलाला चांगलं गरम होऊ दिलं आणि साधारण आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर बेसन पीठ का घालायचं, तर आपल्या भाजीची जी पातळ होऊ नये भाजी ही घट्ट व्हावी म्हणून आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर ते चांगलं व्यवस्थित लाल बुंद असं होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये मग आपल्याला जेवढं प्रमाणात लाल तिखट, हळद अर्धा चमचा आणि आपल्याला थोडासा कढीपत्ता, जिरे ह्या सर्व गोष्टी घालून व्यवस्थित आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो काही मसाला वाटला होता त्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो या सर्व त्याची पेस्ट आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपलं वाटण जे काय आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची. थोडंसं त्याला शिजू द्यायचं, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं. शिजल्याच्या नंतर आपण जे काही मिक्सरच्या भांड्याला बराचसा मसाला लागलेला राहतो तर त्यात साधारण आपल्याला कप भरून पाणी घेऊन ते मिक्सरच्या भांड्यात ओतून ते आपण पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं. बघा इथे व्यवस्थित आपला मसाला व्यवस्थित छान शिजलेला आहे. त्याचा अर्क त्या मिरचीचा एकदम मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे. आणि यानंतर आपल्याला तुम्हाला जर पाहिजे असेल तेवढी तुम्ही त्या भाजीची क्वांटिटी ठेवायची. तुम्हाला खूप जर घट्ट करायचं असेल तर जास्त पाणी घालू नका, कारण ऑलरेडी आपल्या मूग मटकीमध्ये पाणी शिजलेलं आहे. आणि तुम्ही त्यातलं जर थोडंसं मूग मटकी जर काढून ठेवलेली असेल तर आपल्याला ह्या भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकावं लागेल, कारण त्यातलं मीठ आणि थोडंसं ते मिठाचं पाणी जे सूप असतं ते त्यातलं बरंचसं मीठ हे कमी झालेलं असतं, म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालावं लागेल. तर आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आणि आपण याला छान असं झाकण ठेवून त्याला कमी गॅसवरती शिजू द्यायचं. शक्यतो आपल्याला याला कमी गॅसवरती शिजवायचं. कमी गॅसवरती शिजवलं की भाजीचा अर्क व्यवस्थित छान त्या मूग मटकीमध्ये त्या मसाल्यामध्ये जातो. आणि इथे बघा आपली छान अशी मटकी अशी शिजलेली आहे व्यवस्थित. ऑलरेडी ती आपल्याला शिजलेली होती, परंतु आपल्याला थोडंसं त्याच्यात अर्क उतरवण्यासाठी आपण इथे भाजी शिजू दिली आणि छान असं सुंदर तरी पण त्या भाजीला आलेली आहे. तर आपण इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि आपण याच्यामध्ये थोडंसं साधारण अर्धा चमचा आपण इथे तूप घातलेलं आहे आणि तूप व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं. खूप सुंदर भाजी लागते. इथे तुम्हाला भाजी थोडीशी पातळ वाटत असेल, परंतु ही भाजी जेव्हा थंड होते तर तेव्हा तिची ग्रेव्ही ही घट्ट होते, कारण आपण त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे. तर बेसन पिठाने भाजी काय होते, ग्रेव्ही अशी घट्ट होऊन जाते. तर तुम्ही जेवढी काही पातळ करता, कारण आपण 1 चमचा त्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित ती थंड झाल्यावर व्यवस्थित छान अशी सुंदर आपली भाजी तयार होईल. तुम्ही गरमागरम याच्यामध्ये शेव किंवा फरसाण घालून लगेच सर्व करू शकता, किंवा तुम्हाला जरा वेळाने करायचं असेल तरीही तुम्ही नंतर खाऊ शकता. तर मी इथे बाजरीची भाकर बनवलेली, मस्तपैकी मसाल्याची भाजी, मिसळ आणि बाजरीची भाकर, एक वेगळीच टेस्ट, खूप सुंदर. तर इथे मी मस्तपैकी बाजरीची भाकर बनवलेली आणि त्याला जोडी गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू या सगळ्या गोष्टी असेल
तर जेवणाची चवच ही न्यारी असते आणि एकदम गावरान पद्धतीचं जेवण. इथे आपलं झणझणीत मिसळ अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.